नमस्कार. गणित प्रावीण्य परीक्षेसाठी रेषाखंड दुभागणे ही कृती तसेच कोन दुभागणे ही कृती तुम्हाला आहे. त्यामधील दोन्ही कृती आज आपण इथे पाहू. मला 6 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड जर दुभागायचा असेल तर मी कशा प्रकारे दुभागणार ते पहा. सुरुवातीला आपण एक बिंदू घेऊया. समजा हा बिंदू ए आहे. ए या बिंदूपासून मी बरोबर 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढतो. 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड दुसरा बिंदू इथे घेतला 6 सेंटीमीटरवर. बी हा बिंदू. रेषाखंड जो आहे या रेषाखंडाला ठराविक लांबी असते. 6 सेंटीमीटर लांबीचा हा रेषाखंड आपण काढलेला आहे. आता मला हा दुभागायचा आहे. दुभागणे या शब्दाचा अर्थ आहे समान दोन भाग करणे. आणि दुभागण्यासाठी आपल्याला आपल्या कंपासमधील कंपास हे साहित्य पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण पेन्सिल होल्डर आणि हे दोन्ही ठेवतो. आता रेषाखंड दुभागण्यासाठी याचं लोखंडी टोक हे ए या शिरोबिंदूवर ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर, या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. इथं मी घेतलेलं तुम्हाला दिसतंय. आता असं घेतल्यानंतर मी रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि रेषाखंडाच्या खालील बाजूस एक एक कंस करणार आहे. आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं हे तुम्ही बघू शकता. आता रेषाखंडाच्या वरील बाजूस एक कंस केला आणि या रेषाखंडाच्या खालच्या बाजूला एक कंस केला. आता हे अंतर बदललेलं नाही. कंपासमध्ये घेतलेलं अंतर तेवढंच ठेवले आणि आता फक्त लोखंडी टोक एच्या ऐवजी बी या पॉईंटवर ठेवायचं आणि हा कंस जो आहे तो कंस छेदायचा. हे कंस छेदलेत. हे कंस छेदण्यासाठी कंपासचा वापर केला. बी या बिंदूवर ठेवून हे कंस काय केले आहे, छेदलेले आहे. आता छेदल्यानंतर आपल्याला दोन बिंदू मिळाले. त्यांना नाव द्या पी आणि क्यू हे नाव दिलं आणि पट्टीच्या साह्यानं हे दोन बिंदू मी जोडतोय. आता पट्टीच्या साह्यानं दोन बिंदू जोडल्यावर तुमच्या लक्षात येईल ह्या रेषाखंडाचे समान दोन भाग झाले. 6 सेंटीमीटरचा रेषाखंड होता. तुम्ही बघू शकता निम्मा भाग जो आहे तो बरोबर 3 सेंटीमीटरचा झालेला आहे. तुम्ही याच्यावर बघू शकता 3 सेंटीमीटरचा भाग झालेला आहे. याचा अर्थ तुमचा रेषाखंड व्यवस्थित दुभागलेला आहे. दोन समान भाग झालेले आहेत. आता रेषाखंडाला या रेषेने जिथं दुभागलंय, छेदलंय, तिथं काटकोन तयार झाला आहे. म्हणून या कृतीला रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे असं म्हणतात. या पद्धतीने तुम्ही रेषाखंड दुभागू शकता. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या लांबीचे रेषाखंड काढा आणि या कृतीच्या आधारे दुभागा. परीक्षा अंतर्गत दुसरी एक कृती आहे. ती कृती आहे कोन दुभागणे. दिलेल्या मापाचा कोन दुभागून त्याचे समान दोन भाग करणे. आता आपण इथं एक कोन काढूया. सुरुवातीला आपल्याला कोन काढावा लागेल आणि मग तो दुभागावा लागेल. त्यासाठी आपण इथं कोन काढूया. मी BC हा किरण काढलेला आहे आणि बरोबर B या शिरोबिंदूवर कोनमापक ठेवून मी B या शिरोबिंदूवर कोनमापक ठेवलेला आहे आणि 75 अंशाचा कोन काढतो आहे. 75 अंशाचा कोन काढतो आहे. बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 5, 75. 75 अंशापाशी मी कोन केलेली आहे आणि इथं C हा पॉईंट आहे. म्हणजे 75 अंशाचा कोन झाला. हा 75 अंशाचा कोन झालेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल CB, याला NA नाव देऊया आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. CBA = 75 डिग्री. म्हणजे काय झालं, CBA हा कोन 75 अंशाचा आहे. आता हा कोन दुभागण्यासाठी सुद्धा आपण मगाच्या प्रमाणे कोनमापकाचा जसा कोन काढण्यासाठी वापर केला किंवा रेषाखंड दुभागण्यासाठी कंपासचा वापर केला, तर त्या कंपासचा वापर आपण इथं करणार आहोत. आता मी लोखंडी टोक ह्या
कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवतोय बी या शिरोबिंदूवर आणि 2 कंस करतोय की जे काय करतील ह्या कोणाच्या दोन्ही बाजू भुजा दुभागतील। या पद्धतीनं दुभागल्या। आता ह्या कंपासमधील अंतर बदलायचं नाही। कंपासमधील अंतर न बदलता तुम्हाला इथं जे 2 बिंदू मिळाले त्या बिंदूंना नाव द्या। एक P आहे आणि एक Q आहे। आता ह्या 2 बिंदूंवर पुन्हा ह्याच अंतर घेतलेलं जे कंपास आहे तसं लोखंडी टोक ठेवायचं आणि कोणाच्या अंतर्भागात एक कंस करायचा आणि लोखंडी टोक नंतर P वर ठेवून हा कंस दुभागायचा। आता दुभागल्यानंतर एक पॉईंट मिळेल तुम्हाला, त्याला नाव द्या, त्याला मी R नाव दिलंय आणि B आणि R हे 2 शिरोबिंदू जोडल्यानंतर कोन दुभागण्याची कृती पूर्ण होईल। तुम्ही हे बघू शकता। आता कोन दुभागलेला आहे आणि दुभागलेल्या कोनामुळे ह्या कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत। 75 अंशाचा हा कोन आहे आणि या कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत। तुम्ही कोनमापक ठेवून हे पाहू शकता। बघ, हा 75 अंशाचा कोन आहे एक्झॅक्टली आणि हा 35 अंशाच्या पुढे जवळजवळ 37.5 अंशा दरम्यान या कोनाचे समान 2 भाग झालेले आहे। तर या पद्धतीने तुम्ही कोन दुभाजक काढू शकता। मगाशी आपण बघितलं कोन दुभाजक काढणे आणि रेषाखंड दुभागणे या दोन्ही कृतीसाठी तुम्हाला लागणार साहित्य आहे कंपास, कोनमापक आणि पट्टी, पेन्सिल। या भौमितिक साहित्याच्या आधारे तुम्ही या कृती सहज करू शकता। कोन दुभागणे, रेषाखंड दुभागणे या कृती गणित प्रावीण्य परीक्षेसाठी आहेत, त्या दृष्टीने तुम्ही सराव करा। याचबरोबर तुम्हाला अजून एक कृती आहे ती म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे समान भाग करणे। उदाहरणार्थ मी इथं एक रेषाखंड काढतो आहे, 7.5 सेंटीमीटरचा रेषाखंड इथं काढतोय मी आणि आपण त्याचे समान 5 भाग कशा प्रकारे करायचे ते पाहूया। 7.5 सेमीचा हा रेषाखंड आहे PQ, याची लांबी आहे लेंथ PQ इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर। 7.5 सेंटीमीटरचा मी काय केलेलं आहे रेषाखंड काढलेला आहे। तुम्ही याचे समान 5 भाग करण्यासाठी याच्या दोन्ही शिरोबिंदूवर 2 कोन काढायचे आहेत समान मापाचे। उदाहरणार्थ मी इथे 40 अंशाचा कोन काढतोय। 40 अंशाच्या कोनाला इथं मार्क केलं। P या शिरोबिंदूवर कोनमापक ठेवलेला आहे आणि कोनमापक ठेवून 40 अंशाचा कोनापाशी मी मार्क केलेला आहे। म्हणजे P या शिरोबिंदूपाशी मी 40 अंशाचा कोन काढतोय। हा झाला। आता याच पद्धतीने मला Q या शिरोबिंदूसाठी वर सुद्धा त्याच मापाचा कोन काढायचा आहे। मी कोनमापक या पद्धतीने ठेवेन आणि इकडच्या शून्यापासून मला मोजायचं आहे। 0, 10, 20, 30, 40 अंशाचा कोन इथं सुद्धा मी काढायचा आहे। 40 अंशाचा मार्क केलेला आहे, तुमच्या लक्षात आलं। दोन्ही बाजूला मी 40 अंशाचा कोन काढलेला आहे। या प्रकारे सुरुवातीला तुमच्या लक्षात येईल। आता असं काढल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही नाव देऊ शकता। उदाहरणार्थ इथं A नाव दिलं आणि इथं B नाव दिलं तर PA आणि PQ हे 2 किरण दोन्ही शिरोबिंदूंवर तयार झालेले आहे। तुम्ही तुमच्या कंपासचा वापर करायचा आहे। कंपास आहे, कंपासमध्ये जेवढे तुम्हाला ह्या रेषाखंडाचे भाग करायचे आहेत तेवढ्या खुणा करायच्या। आता या पद्धतीने मी खुणा करून दाखवतोय। मला समजा 5 भाग करायचे तर मी 5 खुणा करेन। हां, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि त्याच पद्धतीनं Q या रेषाखंडावर सुद्धा QB याच्यावर सुद्धा आपल्याला 5 खुणा करायच्या आहे। या पद्धतीने जेवढे भाग तुम्हाला करायचे आहेत तेवढा खुणा तुम्ही करून घ्यायचे आहेत।
या पद्धतीनं 5 खुणा करून घेतल्या. आता 5 खुणा केल्यानंतर तुम्ही ह्या खुणा काय करायच्या आहेत, व्यवस्थित जोडायच्या आहेत. उदाहरणार्थ पी या शिरोबिंदू आणि ही शेवटची 5वी खूण जी आहे ती व्यवस्थित जोडायची आहे. तुमच्या लक्षात येईल आता हे जोडलेले आहे. त्यानंतर हे दुसरी खूण व्यवस्थित जोडायची आहे. ही तिसरी खूण व्यवस्थित जोडायची आहे. ही चौथी खूण व्यवस्थित जोडायची आहे. ही 5वी खूण व्यवस्थित जोडायची आहे आणि ही 6वी खूण. तुमच्या लक्षात येईल की याचे किती झाले, 1 2 3 4 5 5 समान भाग झाले. या पद्धतीने तुम्ही रेषाखंडाचे समान 5 भाग करू शकता. तुम्हाला सुरुवातीला पी या बिंदूपाशी जेवढ्या अंशाचा कोन केला आहे तेवढ्याच अंशाचा कोन क्यू या बिंदूपाशी करायचा आहे. कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि ठराविक अंतर घेऊन जेवढे भाग करायचे आहेत तेवढ्या खुणा करायच्या. पी ए या किरणावर किंवा रेषाखंडावर मी अशी खुणा केलेल्या आहेत. क्यू बी या किरणवर सुद्धा मी 5 खुणा समान जेवढ्या अंतर इथं घेतलेलं आहे तेवढंच अंतर इथं घेतलेलं आहे. आणि या खुणा जोडल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या रेषाखंडाचे समान 5 भाग झाले. 1 2 3 4 आणि 5. ही कृतीसुद्धा तुम्ही घरी याचा सराव करायचा आहे आणि गणित प्रावीण्य परीक्षेला हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. 3 प्रश्न आहेत, एक कोन दुभागणे, एक रेषाखंड दुभागणे आणि एक रेषाखंडाचे समान भाग करणे. या कृतीचा तुम्ही या व्हिडिओच्या आधारे सराव करा.